तुम्हाला अशाच पांढऱ्या शुभ्र पापड्या हव्या आहेत का? 100% या पापड्या कुरकुरीत मऊ होतात आणि दुपटी तिपटीने फुलतात. परफेक्ट मेजरमेंट घेऊन या पापड्या बनवलेल्या आहेत. तर चला मग आपण मस्त ट्रिकने पापड्या तयार करून घेऊयात. नमस्कार, आज आपण अन्वीज किचनमध्ये साबुदाण्याच्या पळी पापड्या बनवणार आहोत. तर त्यासाठी मी हा 1 ग्लास साबुदाणा घेतलाय. एकदम मस्त फुलणाऱ्या, खुसखुशीत आणि कुरकुरीत लागणाऱ्या पळी पापड्या बनवण्यासाठी परफेक्ट मेजरमेंट घेणं खूप गरजेचं आहे. आता हा साबुदाणा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. साबुदाणा धुवून घेतलेला आहे मी. आता आपण यामध्ये भिजण्यासाठी पाणी ओतून घेऊया. आपल्या बोटाचं अर्ध कांड बुडेल एवढं पाणी साबुदाण्यावरती राहून द्यायचे. थोडक्यात साबुदाण्याच्या वरती अर्धा इंच पाण्याचा थर राहिला पाहिजे. त्यामुळे साबुदाणा छान भिजला जातो आणि पापड्यासुद्धा खूप छान होतात. ही रात्रीची वेळ आहे आणि मी हा साबुदाणा आत्ता भिजायला घातलेला आहे. याच्या पापड्या आपण उद्या सकाळी करूयात. मस्त रात्रभर आपला साबुदाणा भिजलेला आहे. पापड्या करायच्या असतील तर शक्यतो रात्री साबुदाणा भिजायला घाला. त्यामुळे साबुदाणा मस्त भिजला जातो आणि पापड्यासुद्धा खूप छान होतात. हे पहा, एकदम मस्त साबुदाणा भिजला आहे आपला. एकदम मोकळा मोकळा झाला आहे. आता आपण साबुदाणा शिजवून घेऊया. त्यासाठी मी एक जाड बुडाचं मोठं पातेलं घेतलेलं आहे. शक्यतो जाड बुडाचंच घ्या. आपण याच ग्लासने साबुदाण्याचं माप घेतलं होतं, त्याच ग्लासाने 3 ग्लास पाणी ओतून घ्यायचे. म्हणजे 1 ग्लास साबुदाण्यासाठी 3 ग्लास पाणी वापरायचे. तुम्ही अशीच मापे घेऊन पापड्या केल्यात तर पापड्या खूप छान होतील. आता पातेल्यावरती एक झाकण ठेवून द्यायचे आणि फुल हीटवरती एक छान उकळी येऊन द्यायची आहे पाण्याला. हे पहा, मस्त उकळी आली आहे. आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. मीठ मापातच टाकायचं आहे, जास्त होऊ द्यायचं नाही आहे. आता आपण यामध्ये थोडा थोडा साबुदाणा टाकून पळीने हलवत राहायचं आहे. एकदम नाही टाकायचा, थोडा थोडा टाकायचा. सगळा साबुदाणा आपण टाकून घेतलाय. आता मीडियम हीटवरती हा सगळा साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला आणि एकसारखं चमच्याने हलवत राहायचे. त्यामुळे साबुदाणा खाली बुडाला चिकटणार नाही. साबुदाणा शिजायला 7 ते 8 मिनिटे लागतात. जास्त वेळसुद्धा या पापड्यांना लागत नाही. त्यामुळे तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा. खायलासुद्धा खूप छान लागतात या पापड्या. हळूहळू हे घट्ट व्हायला लागले. अजून थोडंसं शिजवल्यानंतर थोडंसं घट्ट झालेलं आहे, तर तुम्ही पाहू शकता. पण आपल्याला अजून शिजवण्याची गरज आहे. अजून शिजवण्याची गरज आहे हे कसं ओळखायचं, तर एका डिशमध्ये हे थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि त्याची पापडी बनवायची. जर ते मिश्रण इकडे तिकडे पळायला लागलं तर समजायचं आपल्याला अजून गरज आहे शिजवण्याची. आपण 2-3 मिनटे हे अजून शिजवून घेतलेलं आहे. हे पहा, मिश्रण एकदम मस्त घट्ट झालेलं आहे. अशा प्रकारे मिश्रण घट्ट व्हायला हवं आहे. आता आपण हे चेक करूया. त्यासाठी एक ताट घ्या किंवा प्लेट घ्या, काहीही घेतले तरी चालेल. त्यावरती हे मिश्रण टाकून घ्यायचे, म्हणजे पापडीसारखं. तर हे पहा, एकदम मस्त सेट होतीये पापडी. इकडे तिकडे पळतसुद्धा नाही आहे. म्हणजे हे एकदम मस्त शिजलं आहे आणि आपल्या पापडीसाठी हे मिश्रण रेडी आहे. तर आपण आता गॅस बंद करून घेऊया. हे मिश्रण सेपरेट थंड होऊ द्यायची काही गरज नाही आहे. आपण उन्हात जाईपर्यंत आणि या पापड्या वाळायला घेईपर्यंत 5 मिनिट तर असेच निघून जातात. तोपर्यंत हे थोडेसे थंड होते. तर आपण या पापड्या उन्हामध्ये घालणार आहोत. तर त्यासाठी मी हा एक प्लास्टिकचा कागद आधी स्वच्छ धुवून ठेवला होता, तर तो मी घेतला आहे. याला काही तेल वगैरे लावण्याची काहीच गरज नाही आहे. आता हे पळीमध्ये आपण थोडंसं मिश्रण घेऊया आणि अशा प्रकारे पापडी तयार करून घ्यायची आहे. पळीनेच पापडी व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे. तुम्हाला हव्या त्या साईजचे लहान मोठे पापड तुम्ही करू शकता. अशा प्रकारे आपण सर्व पापड्या पटपट करून घेऊयात. हे पहा, आपण सगळ्या पापड्या तयार करून घेतलेल्या आहेत. तुम्ही पापड म्हणा किंवा पापड्या म्हणा, पण खायला एकदम मस्त आणि पांढऱ्या शुभ्र पापड्या तयार होतात. या 2-3 दिवस मस्त उन्हात वाळून द्यायच्या या पापड्या. 1-2 वर्ष या पापड्या सहज टिकतात. हे पहा, मस्त पापड्या वाळवून घेतलेल्या आहेत आपण. हे पहा, किती छान पापडी तयार झाली आहे.
पापडी मी तुम्हाला तळून दाखवते. मस्त फुलली आहे की नाही पापडी? पहा किती छान पापडी तयार होते. दुपटीने आणि तिपटीने फुलतात या पापड्या. मस्त पापड्या तळून घेतलेल्या आहेत आणि 100% या पापड्या एकदम मस्त कुरकुरीत मऊ आणि दुपटी तिपटीने फुलतात. त्यामुळे तुम्ही ही नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.